परंतु ते झाकून ठेवलेलं होतं ते आता उतरतंय. पेरलेलं उतरतं कधी? ज्या वेळेला ओलावा असेल. ओलावा कोणता? तो प्रेमाचा ओलावा असेल, प्रेमाची ओल असेल. आणि बियाणं जर झाकलेलं असेल, मी हे चांगलं केलं, मी नामस्मरण केलं, मी भजन करतो, मी करतो असं ज्या वेळेला आम्ही म्हणू ना, त्या वेळेला ते उतरत नसतं. मीपणाची दौंडी द्यायची काही लोकांना सवय. मी सगळ्यात घातक आहे, मी हा शब्द सर्वात घातक आहे. एकदा स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी विश्रांती करत होते. काही शिष्य बसलेले होते. स्वामी विवेकानंदांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस विश्रांती करत होते. स्वामीजी सुद्धा विश्रांती करत होते आणि स्वामीजींकडेही काही लहान मुलं शिकत होते. त्यावेळेला एक जणानं काहीतरी प्रश्न उपस्थित केला आणि त्या प्रश्नावरून त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. हा म्हणतो हे खरं आहे, तो म्हणतो ते खरं आहे, तो म्हणतो ते खरं आहे. त्याच्यामधून वाद निर्माण व्हायला लागला आणि मग गोंधळ सुरू झाला. स्वामीजी म्हणले, काय चाललंय रे पोरांनो, कशाचा गोंधळ आहे? त्यावेळेला म्हणले, स्वामीजी एक प्रश्न उपस्थित झालाय, त्याचं उत्तर सापडत नाहीये, उत्तर सापडत नाही. स्वामीजी पुढे येऊन बसले. स्वामीजीने विचारलं, प्रश्न काय? सांगितलं, असा असा प्रश्न आहे, असा असा प्रश्न आहे. स्वामीजी म्हणले, अरे प्रश्न तर खूप सुंदर आहे, पण हा प्रश्न उपस्थित कुणी केला? तो प्रश्न असा होता, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे? शत्रू कोणता आहे? अरे प्रश्न खूप सुंदर आहे रे, पण उपस्थित कुणी केला? ज्यानं उपस्थित केला होता त्याची छाती फुगली. महाराज उभा राहिला आणि तो म्हणला, मी केला, मी केला. मग स्वामीजी म्हणले, हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी केला म्हणतो ना. काही वेळेला समाजामध्ये आपण पाहतो की लोकांना कृतज्ञतेची जाण नसते. आपल्यावरती कोणाकोणाचे ऋण आहे. ज्याच्या कुळाला परंपरा नाही ना वारकरी संप्रदायाची, तो ऋण धरत नसतो. लक्षात घ्या, तो फक्त मार्केटिंगकडे लक्ष देत असतो. ज्याच्या परिवाराला, ज्याच्या कुळाला वारकरी संप्रदायाचा वारसा नाही, तो माणूस फक्त मार्केटिंगकडे लक्ष देत असतो. आपल्यावरती कोणी कोणी काय उपकार केले याची त्याला जाणीव नसते. लक्षात घ्या. पण ज्याला वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे, ज्याला पूर्णतः जाण आहे, आपल्यावरती कोणी उपकार केले, आपल्या आई वडिलाचे आपल्यावरती काय ऋण आहे, आपल्या परिवाराचे आपल्यावरती काय ऋण आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणं, याला संप्रदायामध्ये कृतज्ञता असं म्हणतात. कृतज्ञता. समाजामध्ये वावरताना असे काही लोक दिसतात. मला एक जण म्हणलं, महाराज हे मी केलं, मी केलं, मी केलं. महाराज आमच्या म्हाताऱ्याच्या काळात, आमच्या वडिलाच्या काळात, आमच्या आजोबाच्या काळात काहीच नव्हतं, हे मी केलं, मी केलं. माझं गेलं डोकं सरकून. त्याला म्हणलं, का रे तुझ्या टायमाला तुझ्या आई वडिलांनी जर ऑपरेशन करून टाकलं असतं तरी. घातक आहे महाराज, मी शब्द घातक आहे. आणि म्हणून आदरणीय नानांचे आपल्यावरती ऋण आहे. आज माझ्या या व्यासपीठावरती महाराष्ट्रातलं एवढं मोठं व्यक्तिमत्व बसलंय. बाबांचा मनाचा मोठेपणा आहे. बाबा पुण्यापासून आले बघा या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी. पुण्यापासून बाबांचं अंतकरण एवढं व्यापक आहे, एवढं विशाल आहे. आज आपण युट्यूबला, टीव्ही चॅनलला, कुठेही त्या ठिकाणी सर्च केलं, युट्यूबला जर सर्च करून पाहिलं, फक्त चाळक बाबा नाव टाका, तुम्हाला लगेच लक्षात येईल. बाबांच्या मार्गदर्शनानं किती मोठमोठाली कीर्तनकार या ठिकाणी निर्माण झाले. मुक्ताई चाळक सर्वांनी नाव ऐकलंय, कृष्णा महाराज चाळक सर्वांनी नाव ऐकलंय. असे अनेक अनेक कीर्तनकार घडवले. आता तर बाबांचा काल परवाचा एक व्हिडिओ बघितला मी. फक्त 6 वर्षाची मुलगी आहे आणि तिनं सुंदर कीर्तन केलं बाबांच्या मार्गदर्शनाने. हे काय वैभव आहे वरात. साधू संतांचं अंतकरणच असं असतं. स्वतःच्या शरीरावरती जेवढं प्रेम करतात, स्वतःच्या मुलावरती जेवढं प्रेम करतात,
दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधूळ खावा देव, तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले, त्याची म्हणे चिरेच मायन वनीत, तैसे सज्जनाचे चित्त. ज्याशी अपंगिता नाही, त्याशी जरी जोर दई. जे करंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधोळ ओळखावा. जैन बाबा आज आपल्या कथेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप, कृतज्ञतेपोटी नानांचे आपल्यावरती असणारे उपकार, त्यातून घडून आलेला हा योग आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. उद्या बरोबर 12 सव्वा 12 वाजता गुरुवर्य महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ज्या वेळेला नाना गेले त्यावेळेला परमपूज्य स्वामीजी रामगिरी महाराज भेटण्यासाठी आले. आणि बाबांनी ज्या वेळेला नानांचा फोटो पाहिला विना घेतलेला, त्याच क्षणाला गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्या वारकऱ्यासाठी साधून रडावं, किती विशाल अंतकरण आहे. केवढं मोठं कार्य नानांनी या मृत्यूलोकामध्ये केलं. मीही परमात्म्याकडे प्रार्थना करेल, जो